म्हणून त्या पक्षाचं नेतृत्व यापुढे कोण करणार आणि दुसरा म्हणजे अजितदादांचा जो सरकारमधला वाटा होता, त्यांचं सरकारमधलं जे स्थान होतं तो वारसा पुढे कोण नेणार. पण याचं उत्तर आता मिळाल्याचं छगन भुजबळांनी सांगितलंय. सुनेत्रा पवार यांच्या नावावरती जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे आणि सुनेत्रा पवारच राज्याच्या उपमुख्यमंत्री असतील, अजित पवारांचा राजकीय वारसा पुढे नेतील हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. विधिमंडळाच्या पक्षनेतेपदी सुद्धा सुनेत्रा पवारांची वर्णी लागणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे, पण अजूनही याची औपचारिक घोषणा शिल्लक आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा याच अजितदादांच्या वारसदार असल्याची भावना अनेक वर्षांपासून दादांसोबत काम करणाऱ्या बहुतांश नेत्यांमध्ये आहे. सोबतच पक्षाचा अध्यक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष हा पवार कुटुंबातलाच असावा असेही अनेक नेत्यांनी बोलून दाखवलंय. सुनेत्रा पवार या आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री दोन्ही होऊ शकतात. त्यामुळे राष्ट्रवादीतल्या घडामोडींची, या सगळ्या घडामोडींची किंवा नव्या जबाबदारांची औपचारिक घोषणा नेमकी कधी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. टेंटेटिव्हली असं ठरलं होतं की उद्या मीटिंग घेऊन सीएलपीचे सुनेत्राताईंचे जे आहे नाव आपण सीएलपी लीडर म्हणून फायनल करायचं आहे. तर ते अजून पत्र वगैरे काय त्यांनी काही निघालं नाही आहे. उपमुख्यमंत्री पदाचा काही प्रश्नच येत नाही. ते सुनेत्राताईच होणार, त्याच्याबद्दल वाद नाही. फक्त ते उद्याचा कार्यक्रम टेंटेटिव्हली माझ्या मते ठरला होता. आता तो का लेट होतो आहे ते काही कळलं नाही. कधी कधी म्हणजे नक्की मला माहीत नाही, पण कधी कधी 3 दिवस 10 दिवस 5 दिवस असे वाढलं जातं. त्याच्यामुळे ते येणार न येणार काय कारण ते मला कल्पना नाही. ते तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना माहिती आहे. तर सुनेत्रा पवार याच पुढच्या उपमुख्यमंत्री असतील, अजित पवारांच्या राजकीय वारसदार असतील हे छगन भुजबळांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि जेव्हा सातत्यानं कालपासूनच ही चर्चा सुरू झाली की राजकीय नेतृत्व यापुढे कोण करणार याबद्दल माणिकराव कोकाटेंनी सुद्धा भाष्य केलेलं आहे. पवारांचा राजकीय वारसदार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा राजकीय वारसदार हा पवार कुटुंबातलाच असायला हवा असा आग्रह त्यांनी धरलाय. दादांचा उत्तराधिकारी हा दादांच्या कुटुंबातलाच असेल, त्यावरती चर्चा होऊ शकत नाही. मी तर म्हणतो विधान आमच्या आमदारांची आणि कोणाची बैठक बोलावण्याची सुद्धा गरज नाही. आम्ही सर्वजण एकमुखाने सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. त्यामध्ये बदल होणार नाही. त्यांच्याशी आम्ही बोलू शकत नाही, परिस्थिती बोलण्याची नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना काही बोलणं ही उचित होणार नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस समोर अजित पवारांच्या अकाली निधनानंतर किंवा त्यांच्या अकाली एक्झिट नंतर 2 ते 3 महत्त्वाचे प्रश्न उभे राहिले आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अजितदादांचे राजकीय वारसदार म्हणजे उपमुख्यमंत्री कोण असेल. सुनेत्रा पवारांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्व हे कुणाच्या हातात असेल, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण असेल राष्ट्रीय पातळीवरचा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं काय होणार. कारण महापालिकेच्या निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढलेल्या आहेत. त्यामुळे विलिनीकरणाची चर्चाही जोर धरतीये. पक्ष एकत्रीकरणाचा निर्णय किंवा पक्षांच्या विलिनीकरणाचा निर्णय पवार कुटुंब एकत्र बसून घेतील अशी सूत्रांची माहिती आहे. पण अंतिम निर्णयाचे अधिकार हे शरद पवारांकडे असतील अशी सुद्धा माहिती मिळते. पक्ष एकत्रित करण्याच्या आधी म्हणजे विलिनीकरणाच्या आधी ज्या चर्चा झाल्या होत्या त्यामध्ये पवार काका पुतणे म्हणजे शरद पवार, अजित पवार त्यांच्यासोबतच सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे हे सहभागी झाले होते. पण आता अजित पवार नाही आहेत, त्यामुळे पवार कुटुंबीय एकत्रित बसून हा निर्णय घेतील असं बोललं जात आहे. तशी शक्यता व्यक्त होतीये. आज भेट जरूर झाली. सुनेत्रा बहिणी आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहे. धार्मिक विधी झाल्याच्या नंतर आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरवू. जनतेच्या मनातलं, आमच्या आमदारांच्या मनातलं, बहिणींच्या सोबत बोलणं, परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे, संवेदनाशील आहे. तर अर्थात परिवाराशी आधी चर्चा केली जाईल दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रित येण्यासंदर्भात असं सुनील तटकरेंनी म्हटलंय. पण 2 राष्ट्रवादीचे 2 वेगवेगळे नेते आहेत.
दोन राष्ट्रवादींमध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत एकत्र येण्याबाबत, विलिनीकरणाबाबत. दोन्ही बाजूंच्या याबद्दल प्रतिक्रिया काय आहेत अजितदादांच्या निधनानंतरच्या, त्या सुद्धा आपण पाहूया. अजितदादांनी त्यांच्या सर्व सहकार्याशी चर्चा करून ठरवलं होतं की 100% आपल्याला दोन्ही पक्षाला एकत्र यायचं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी पाऊल उचलणं चालू केले होते. सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे की अजितदादाची जी शेवटली इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत, त्या दृष्टीनं पावलं उचलली गेली पाहिजे असं मला वाटतं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी मी मागील काळातही बोललो होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे. गेलेल्या माणसाचा अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही त्याग करायचा लागला तरी करण्याची भावना ठेवून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे. अगोदरच विलिनीकरण करण्याच्या बाबतीमध्ये चर्चा करून फायनल झालं होतं. निर्णय काय घ्यायचा तो पवार साहेबांच्या विचारून आपण निर्णय घ्यायचा अशी भूमिका आमची फायनल झाली होती. आता कोणालाच कोणीच राहिलेलं नाही, कारण साहेबांची प्रकृती, साहेबांचं वय हे जर बघितलं तर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. अशा पद्धतीनेच आमची एक तयारी राहील. जे काही ठराविक आमदार होते ते बोलताना आम्ही सांगत होतो साहेबांना की आपण एकत्रच दादांच्याच हातात तुम्ही हा विषय करा. पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, सुनेत्राताई असतील, हे नक्कीच त्यांच्या ह्या काही दिवसामध्ये एकत्र बसून जे काही निर्णय करतील त्या निर्णयासोबत आपण एकच. मी तर जसं राजकारण माझं सुरुवात केली पवार कुटुंबाशिवाय मला काही दुसरं काही दिसत नाही. पवार साहेबांची इच्छा आहे म्हणले सगळ्यांनी बरोबर येऊन त्या ठिकाणी काम करायचंय. ते आपल्याला पुढच्या काळामध्ये होईल. म्हणजे राष्ट्रवादी परिवार आहे तो शेवटी एका जागेवर आला तर ताकद ही निश्चितपणानं ही वाढणार आहे. आणि दादांचं जे काही स्वप्न होतं या ग्रामीण महाराष्ट्रासाठी काम करण्याचं, ते स्वप्न त्याच्याशिवाय मला वाटत नाही की ते पूर्ण होईल. तर एक प्रकारे गुंतागुंत वाढली किंवा अनिश्चितता निर्माण झाली अशी भावना सुद्धा अनेक नेत्यांच्या मनात पाहायला मिळते आहे दोनही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात. त्यामुळे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. आता या प्रतिक्रिया केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पुरत्या मर्यादित नाहीत, तर इतर पक्षातले म्हणजे शिवसेना, भाजप या पक्षातले लोक सुद्धा याबद्दलचं आपलं मत व्यक्त करतात. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं संजय राऊतांनी जी लागलीच अजित पवारांच्या